नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे वर्ल्ड मल्टी सर्व्हिसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महा-डीबीटी स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा आहे। तर आपण पार्ट 1 मध्ये आपण बघितलेलं आहे की महा-डीबीटीचं रजिस्ट्रेशन कसे करायचे। तर आता आपण पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला फॉर्म कसा सबमिट करायचा आहे, आपल्याला कोणती स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचा आहे। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। तुम्ही तुमचं क्रोम ओपन करायचं आहे। क्रोम ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे mahadbt.gov.in ही वेबसाईट टाकायची। ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन पार्ट 1 मध्ये मी जसं सांगितलेलं तसं युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तरी तुम्हाला कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाइल ओपन होईल। इथे तुमची प्रोफाइल स्टेटस दाखवलेलं आहे 0%। तुम्हाला इथे प्रोफाइल अगोदर कंप्लीट करायची। तर इथे तुमची प्रोफाइल ओपन झालेली आहे। पर्सनल इन्फॉर्मेशन इथे तुमचं तर तुमच्या समोर असं ओपन होईल। असं ओपन झाल्याच्या नंतर इथे तुमचं फुल नेम टाकायचं। तुम्हाला जसं 10वीच्या मार्कशीटवर तसं नेम आहे तसं इथे तुमच्या वडिलाचा मोबाईल नंबर टाकायचा। तर मॅरिटल स्टेटस विचारलं आहे, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड। अनमॅरिडवर क्लिक केलं मी। इथं रिलिजन विचारलेलं आहे, रिलिजन डिटेल्स तुमचा धर्म विचारलेला आहे, धर्म टाकायचा। इथं तुम्हाला कॅटेगरी विचारलेली आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी चॉईस करायची। कॅटेगरीवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली इन्कम डिटेल्स विचारलेली आहे। इथे तुमची इन्कम डिटेल्स, इन्कम ॲन्युअल इन्कम किती आहे ते सर्टिफिकेट दिलेलं आहे। नंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे डू यू हॅव अ इन्कम सर्टिफिकेट, येस आर नो। तर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे की नाही येस करायचं आहे। इथे तुम्हाला दिलेलं आहे की डिड यू हॅव रिसीव द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार सेवा केंद्र और आपले सरकार पोर्टल अँड हॅव बारकोड ऑन इट्स। हे सध्या अवेलेबल नाही आहे आपल्यासाठी, त्यामुळे इथे नोच राहील। इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा नंबर दिलेला आहे की जो तुमच्या इन्कम सर्टिफिकेटच्या राईट साईडला दिलेला आहे तो तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे। इथे तुम्हाला इश्यू ऑथॉरिटी कोणी अथॉरिटी केलेली आहे तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर तुम्हाला तिथं डिजिटल सिग्नेचरमध्ये येऊन जाईल की तुम्ही नायब तहसीलदार कोण घेतलं, तहसीलदार कोण घेतलं, की सब डिव्हिजनल ऑफिसर कोण घेतलं, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट याच्याकडून घेतलं तुम्हाला। तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता नायब तहसीलदार कोण घेतलं आहे। तर इथं तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर सक्सेसफुली तुम्हाला येईल। इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची ज्या दिवशी तुम्हाला काढलं आहे त्या दिवशीची डेट टाकायची आहे। इथं तुम्हाला विचारलेलं आहे की तुमच्याकडे डोमासाईल आहे की नाही, आर यू डोमासाईल फ्रॉम ऑफ महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर। तर इथं येस करायचं। तुमच्याकडे विचारलेलं आहे डोमासाईल सर्टिफिकेट, डू यू हॅव अ डोमासाईल सर्टिफिकेट, तर डोमासाईल सर्टिफिकेट आहे की नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं रिलेशन टाईप विचारलेलं आहे। इथं रिलेशन टाईप तुम्ही सेल्फ असू शकता किंवा वडिलांच्या नावाने जर काढलं असेल तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट तर इथे वडिलाचं नाव टाकायचं आहे। तरी तुम्हाला तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा की तो तुमच्या डोमासाईल सर्टिफिकेटवरती सिरियल नंबर असेल तो टाकायचा तुम्हाला। इथे तुमच्या डोमासाईल सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तसं टाकायचं आहे। इथे तुम्हाला इश्यू ऑथॉरिटी कोणी दिलेला आहे त्याचं इथं सिलेक्ट करायचं आहे। इथं तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। इथं तुम्हाला कधी इश्यू झालेला आहे त्याची डेट सिलेक्ट करायची। इथं तुम्हाला पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स हेच विचारलेले आहे। इथं आर यू सॅलराइज म्हणजे तुम्हाला पगार चालू आहे का नाही, डिसेबिलिटी ऑफ एनी टाईप्स तुम्ही हँडिकॅप वगैरे आहेत का नाही। इथे तुम्हाला आधार डिटेल्स, आधार बँक डिटेल्स विचारलेले आहे। इथं तुमचं बँकेशी अकाउंट लिंक आहे किंवा जनधन आहे, इथं बँकेशी लिंक अकाउंट येस करायचं आहे। इथं तुमचं जर अकाउंट लिंक असेल बँकेशी तर बँक डिटेल्स तुम्हाला टाकण्याची गरज नाही आहे। तसं तुम्ही सेव्ह करू शकता नंतर एवढा फॉर्म भरल्याच्या नंतर। तर हे सेव्ह केल्याच्या नंतर हे समोरच्या स्टेपवरती जाईल। इथं तुम्हाला ॲड्रेस विचारलेला आहे, ॲड्रेसवरती तुम्ही करंट प्रमाण सेम करायचं आहे। तर तुम्ही करंट दुसराही टाकू शकता किंवा हाही तुमचा जो परमनंट आहे तोही टाकू शकता। ॲड्रेसवर तुम्हाला काहीच नाही आहे। नंतर सेव्ह केल्याच्या नंतर ते तुम्हाला तुमची अदर इन्फॉर्मेशनवरती आल्याच्या नंतर इथं दिलेलं आहे फादर अलाइव, इथे एस करायचं आहे। इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे। तर वडील काय करतात, शेती, बिझनेस, सर्व्हिस, गव्हर्नमेंट सर्व्हिस, लेबर वगैरे अदर। इथे तुम्ही शेतकरी असेल तर ॲग्रिकल्चर करू शकता। इथं विचारलेलं आहे इज सॅलराईज, वरील तुमचे पगारधारक आहेत का, एस क्यू करू शकता किंवा नाही। इथं मदर्स विचारलेलं अलाइव, तर इथं आईचं नाव टाकायचं आहे।
इथं आई काय करते, ऑक्युपेशन हाऊसवाईफ टाकू शकता. आणि इथं विचारलेलं आहे इज सॅलराईज, आई पगारधारक आहे का, इथं यस किंवा नो करू शकता. नंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर हे तुम्हाला करंट कोर्सवरती घेऊन जाईल. सक्सेसफुली सेव्ह झाल्याच्यानंतर करंट कोर्सवरती इथे ॲडमिशन इयर इन करंट कोर्स, इथे तुम्हाला यावर्षी तुम्ही कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलेलं आहे. इथं तुम्हाला इन्स्टिट्यूट स्टेट येईल. इथं इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचं कॉलेज कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या तालुक्यात आहे. इथे तुम्हाला तालुका टाकायचा. इथं क्वालिफिकेशन लेवल विचारले आहे. इथे लेवलवरती तुम्ही ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन करू शकता. जर तुमची 11वी चालू असेल तर 11वी करू शकता. 12वी इथं PhD पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे MPhil PhD पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे अंडर ग्रॅज्युएशन जर तुम्ही ग्रॅज्युएशनला असेल तर ग्रॅज्युएशन करू शकता. इथे तुमची स्ट्रीम विचारलेली आहे. तर इथं तुम्हाला स्ट्रीम तुमची निवडायची, ॲग्रिकल्चर वगैरे, आर्ट्स, कॉमर्स, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, फाईन आर्ट, हेल्थ सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ मॅनेजमेंट, MCA. इथे पूर्ण स्ट्रीम दिलेलं आहे. तर तुमची जी स्ट्रीम आहे त्या स्ट्रीमवरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव दिलेलं आहे. सर्व जेवढे कॉलेज तुमचे आहेत तेवढ्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचा कोर्स नेमवरती सिलेक्ट करायचं आहे. इथं स्टडी इयर ऑफ स्टडी म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षाला आहात. फर्स्ट इयर इथं तुम्हाला विचारलेलं आहे. फर्स्ट इयर कंप्लीट ऑर पर्सनिंग म्हणजे तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट आहे की तुमचं चालू आहे. तर इथं पर्सनिंग करायचं जर असेल तर इथं तुम्हाला ॲडमिशन डेट विचारलेली आहे. ॲडमिशन कधी झाले त्याची डेट टाकायची आहे तुम्हाला. आणि फीस पेड तुम्ही किती केली. तर इथं तुमच्या कॉलेजने जसे सांगितलेलं आहे की तुम्हाला 0 टाकायची. काही कॉलेजने सांगितलेलं आहे जेवढी तुमच्या रिसिप्टवर आहेत तेवढी टाकायची आहे. इथे तुम्हाला समोर नंतर तुम्हाला इथं अपलोड फीस रिसिप्ट किंवा ॲडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही सर्टिफिकेट अपलोड करू शकता. काही जणांना होर्डिंग सर्टिफिकेट असेल तर होर्डिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता तुम्ही. काही सिलेक्ट होणार नाही. गॅप वगैरे नसेल तुमचा. जर गॅप असेल तर तुम्ही ते समोरच्या स्टेपला टाकायचं आहे. नंतर सांगतो ॲडमिशन थ्रू कोणत्या कॅटेगरीमधून तुमचं ॲडमिशन झालं आहे. तर ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन झालेलं आहे. आणि इथं मोड विचारलेलं आहे. रेग्युलर आहे का डिस्टन्स म्हणजे रेग्युलर मोडमध्ये करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर हे तुम्हाला तुमच्या समोरच्या स्टेपला घेऊन जाईल की तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशन डिटेल्स विचारलेले आहे. इथं तुमचा करंट कोर्स सक्सेसफुली सेव्ड झालेला आहे. इथं करंट कोर्स तुमची डिटेल्स सक्सेसफुली झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची पास्ट क्वालिफिकेशन विचारलेलं आहे की ते तुमचं मागच्या वर्षीचं असेल ते पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे तुमची मागच्या वर्षी 10वी किंवा 12वी झाली असेल तर ते टाकायचं. तुमची जर 10वीला स्ट्रीम विचारलेले आहे. स्ट्रीम तर 10वीला SSC कंप्लिटेड असेल तर इथे तुमचे 10वी कोणत्या जिल्ह्यातून झालेली आहे तर तालुका टाकायचा आहे. इथे तुम्हाला करंट कोर्स विचारलेला म्हणजे मागच्या वर्षीचा कोर्स विचारलेला आहे. इथे तुम्हाला स्टेट बोर्ड विचारलेला आहे. तर रेग्युलर मोडवरती स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर ते टाकू शकता. तुमचं केव्हा पास आउट म्हणजे तुम्ही ॲडमिशन कोणत्या वर्षी घेतलं होतं तर तिथे ॲडमिशन इयर टाकायचं आहे. तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर न चुकता टाकायचा आहे कारण तो तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होतं आहे. इथे तुम्हाला ऑप्टेन मार्क्स विचारलेला आहे. ते तुमचे मार्क किती आहेत त्या सर्टिफिकेटवरती आणि इथं व्हॅलिडेट करायचं मार्कशीट. नंतर तुमचं मार्कशीट तिथं तुम्हाला मार्कशीट समोर दिसेल तुमच्या ते. तर इथं खाली स्क्रोल केल्याच्यानंतर टोटल मार्क्स वगैरे इथं पर्सेंटेज येऊन जातील. तर तुम्ही किती अटेम्प्टमध्ये केलेलं आहे तुम्ही कंप्लीट. जर फर्स्ट अटेम्प्ट असेल तर फर्स्ट टाकायचं आहे. इथं विचारलेलं आहे तुमचं गॅप सर्टिफिकेट आहे की नाही. इथं तुम्हाला गॅप सर्टिफिकेटवरती येस करू शकता किंवा नो करू शकता. नंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आता इथं सेव्ह झालं आहे 10वीचं तर तुम्हाला 12वीची डिटेल्स भरायची आहे. तुमची 12वीची स्ट्रीम सायन्स, कॉमर्स, आर्ट किंवा अदर MCVC वगैरे दुसऱ्याचं BO वगैरे असेल तर ते स्ट्रीम निवडू शकता तुम्ही. इथे तुम्हाला कंप्लीट विचारलेलं आहे कंप्लीटेड आहे की नाही. इथं तुम्हाला इन्स्टिट्यूट स्टेट विचारलेलं आहे. इथे जिल्हा विचारलेला आहे. इथे तालुका काढलेला आहे. नंतर तुमच्या कॉलेजचं नाव तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव निवडू शकता. इथे तुम्हाला कोर्स विचारलेला आहे. कोर्स ॲडेड आहे का अनॲडेड. इथे तुम्हाला बोर्ड आणि युनिव्हर्सिटी विचारलेली आहे. नंतर तुमचं मोड विचारलं आहे. तुमचं रेग्युलर आहे की डिस्टन्सिंग होतं. डिस्टन्सिंग करायचं नाही आहे रेग्युलरच करायचं. तुम्ही ॲडमिशन केव्हा घेतलं होतं त्याला. इथं पासआउट तुम्ही केव्हा झाले कोणत्या वर्षी झाले. इथे तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर न चुकता टाकायचा आहे कारण तुमचं मार्कशीट इथं डाउनलोड होईल. इथे तुम्हाला ऑप्टेन मार्क्स विचारलेला आहे.
नंतर व्हॅलिड मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. कारण आता इथं व्हॅलिड मार्कशीट जर तुमचं मागच्या वर्षी जर 12वी कंप्लीट असेल तर तुमचं मार्कशीट आता सध्याच डाउनलोड होणार नाही, कारण ते वेबसाईटला तुमचे मार्कशीट सध्या यावर्षी अपलोड झालेलं नाही आहे. यावर्षीचे तुम्हाला समोरच्या वर्षी अपलोड होतील, तुमच्या फॉर्ममध्ये ॲटोमॅटिक अपलोड होतील. तर यामुळे तुम्ही तुमचे नंतर टोटल मार्क्स टाकायचे. तुम्हाला इथं रिझल्ट विचारायला आहे, पास आहे की अपियर आहात तुम्ही. इथं तुम्हाला अटेम्प्ट विचारायला, अटेम्प्ट किती अटेम्प्टमध्ये केले. नंतर इथं तुम्हाला समोर अपलोड मार्कशीट, तुमचं 12वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं. नंतर 12वीचं मार्कशीट अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं. सेव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर येईल की एज्युकेशन डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. तर यानंतर तुम्हाला ते हॉस्टेल एज्युकेशन तुमची डिटेल्स सेव्ह झालेली आहेत. नंतर तुम्हाला हॉस्टेल डिटेल्स इथे नेक्स्ट करायचं. हॉस्टेल डिटेल्सवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारायला आहे बेनिफिट्स कॅटेगरी. जर तुम्ही हॉस्टेलर आहात, म्हणजे हॉस्टेलला राहत असाल तर हॉस्टेलवरती क्लिक करायचं आहे. रेंटनेही टाकू शकता. तर इथे तुम्ही हॉस्टेलर डे स्कॉलर करू शकता. इथे सेव्ह केल्याच्यानंतर तुमची वरती प्रोफाईल 100% पूर्ण कंप्लीट झालेली असेल, म्हणजे तुम्ही आता तुमची स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. आता आपली प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे, म्हणजे तुमची स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं. तुमच्या कॅटेगरीनुसार आता स्कॉलरशिप अप्लाय होईल. इथे ऑल स्कीमवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं स्कीम्स येऊन जाईल. इथं पोस्ट मॅट्रिक स्कीम, इथं तुम्हाला डिपार्टमेंट चॉईस करायचं आहे. जर तुम्ही टी कॅटेगरी असेल तर तुम्ही ट्रायबल निवडू शकता. जर तुमची कॅटेगरी SC असेल तर तुम्ही सोशल डिस्टन्स, आणि जर तुम्ही OBC, SBC, VJNT, SBC अदर आणखी असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. आता मी ओपन कॅटेगरी म्हणल्यावर ओपन डायरेक्ट ऑफ हायर एज्युकेशन याच्यावरती क्लिक करायचं. इथं स्कीम नेम विचारलं आहे. तुम्ही पंजाबराव निवडू शकता. जर हॉस्टेलर असाल वसतिगृह भत्ता तर पंजाबराव निवडू शकता. आणि जर EBC जर निवडायचं असेल तर तुम्हाला राजश्री शाहू महाराज याच्यावरती क्लिक करून सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्कीम, इथे तुम्हाला त्या डिपार्टमेंटचं नाव दिलेलं असेल. हा फॉर्म केव्हापासून स्टार्टेड झाला आहे? 3 डिसेंबर 2020 पासून स्टार्ट झाला आणि याची लास्ट डेट आहे 31 जानेवारी 2019. इथं टेक ॲक्शनवरती तुम्हाला अप्लायवरती क्लिक करायचं आहे. अप्लायवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला विचारायला आहे तुम्ही मागच्या वर्षी फॉर्म भरलेला आहे की नाही. तर इथे नो करू शकता. इथे तुम्ही विचारलेलं आहे तुम्ही दुसऱ्या स्कॉलरशिपचा अप्लाय घेतलेला आहे का, नाही करू शकता. इथे तुमच्या घरातून किती जणांनी बेनिफिट्स या स्कॉलरशिपचे घेतलेले आहे तर तुम्ही एकच करू शकता, तुम्ही स्वतः. आणि इथं तुमचं अंडरटेकिंग, जे अंडरटेकिंग आहे मी तुम्हाला ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो आहे, ते तुम्ही अंडरटेकिंग भरू शकता. भरून तुम्ही ते अपलोड करायचं आहे. अपलोड सक्सेसफुली नंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्कीम, इथे तुम्हाला त्या डिपार्टमेंटचं नाव दिलेलं असेल. हा फॉर्म केव्हापासून स्टार्टेड झाला आहे? 3 डिसेंबर 2020 पासून स्टार्ट झाला आणि याची लास्ट डेट आहे 31 जानेवारी 2019. इथं टेक ॲक्शनवरती तुम्हाला अप्लायवर